भगवान बुद्धांनी भिक्खू किंवा जे उपासक आहेत यांच्यातलं काही साम्य आणि काही फरक हे सुद्धा सांगितलं होतं। आणि जे काही पंचशील असेल, अष्टशील असेल, अष्टांग मार्ग असेल किंवा जे काही 10 प्रकारच्या पारमिता आहेत, तर या पारमिताचं या सर्वांचं भिक्खूच्या जीवनामध्ये काय स्थान आहे आणि त्यांना कसे ते निर्बंध म्हणून आहेत, आणि जे उपासक आहेत त्या उपासकाच्या जीवनामध्ये काय स्थान आहे आणि त्यांना कर्तव्य म्हणून कसं ते पाळायचे आहेत या संदर्भामध्ये सांगितलं होतं। यानंतर उपासकासाठी काही नियम सुद्धा दिलेले आहेत आणि ते नियम सुद्धा आपल्याला बघायचे आहेत। यासाठी सर्वात पहिलं जे काही धनवंत आहेत अशा धनवंतासाठी भगवान बुद्धांनी काही विनय सांगितलेले आहेत। दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्र्याला गौरव केला नाही। त्याप्रमाणे दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे, म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वीच लाभणार आहे असे कधी शिकलेले नाही। म्हणजे यामध्ये जे काही एखादे गोरगरीब माणसं असतील तर त्या गोरगरीब माणसाचा कधी भगवान बुद्धानं गौरवही केला नाही, म्हणजे त्यांना चांगली शहानशा सुद्धा त्यांची केली नाही। तर कोणी गरीब आहेत, दरिद्री आहेत म्हणून समोर चालून आता दरिद्री जीवन घातल्याच्या नंतर जे काही आता ती जिंदगी आहे दरिद्री घातलेली आहे, गरीब मुलीच्या घातली, तर पुढे चालून जे काही या पृथ्वीवरचं सगळं सोनं नाणं त्याच्या पायाशी लोळल किंवा ते बलाढ्य होईल, श्रीमंत होईल, अशा प्रकारचं भगवान बुद्धानं कधी म्हटलेलं नाही। उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे म्हणतात। एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती ही विनय शासित असली पाहिजे। यामध्ये भगवान बुद्धाचं फक्त एवढं सांगणं होतं की जे काही संपत्ती काही असेल कोणाकडे, तर ती संपत्ती असणं हे चांगलंच होतं। प्रत्येक म्हणजे कोण ज्याच्याकडे संपत्ती आहे ती संपत्ती असणं चांगलंच होतं, परंतु जी संपत्ती आहे ती संपत्ती मात्र आपण आपल्या जीवनामध्ये विनयशीलता पाळून कमावलेली असायला पाहिजे। म्हणजे कोणाला लुबाडून, कोणाला खोटं बोलून अशी संपत्ती आपण जमवलेली असता कामा नये। एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सन्निध बसला आणि गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथकर परंतु ज्याला दुष्प्राप्य अशा कोणती गोष्टी आहेत। म्हणजे एक वेळेस भगवान बुद्ध हे अनाथपिंडक या ठिकाणी राहायला होते, अनाथपिंडकाच्या श्रावस्तीमध्ये राहायला होते। त्या ठिकाणी एक वेळेस जे अनाथपिंडक आहे तो अनाथपिंडक भगवंत बुद्धाला भेटण्यासाठी आला आणि भेटण्यासाठी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या समोर जे काही आसन होतं त्या आसनावर तो बसला आणि बसल्याच्या नंतर भगवान बुद्धाला तो म्हणतो की जे काही गृहस्थ आहेत, जे काही उपासक आहेत किंवा जे काही घरी राहणारे जे काही माणसं आहेत, तर यांच्या सुखासाठी किंवा यांच्या स्वागतासाठी जे काही सुखकर असेल किंवा पथकर असेल, परंतु त्याला कोणत्याही प्रकारचं पाप नाही लागलं पाहिजे, तर अशा गोष्टी कोणत्या किंवा काय त्या उपासकानं करायला पाहिजे, काय त्या गृहस्थानं करायला पाहिजे। आणि तेव्हा भगवंताने उत्तर दिलं, या गोष्टीपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे। म्हणजे यामध्ये भगवान बुद्धांना सर्वात पहिलं काय सांगितलं की गृहस्थ जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा उपासक असताना जे काही सन्मान आहे त्या सन्मानानं आपण जे काही धन जमा करतो, म्हणजे विनयशीलता आपल्या अंगी ठेवून आपण जे धन गोळा करतो, म्हणजे कुठलीही लबाडी न करता किंवा कुठली चोरी न करता अशा प्रकारे जे काही आपण धन संपादन करतो, तर हे आपल्या जीवनामधील सर्वात कल्याणकारक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपले आप्तेष्ट सुद्धा सन्मार्गाने धन संपादन करीत आहेत यांची काळजी घेणे। यामध्ये दुसरी काळजी अशी सांगितली की आपण तर सन्मानानं धन संपन्न केलं पाहिजे, धन मिळवलं पाहिजे, विनयशीलतेनं धन मिळवलं पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या बाजूला जे कोणी आहेत, आपले जे काही नाते परिवार असतील, आपले काही मित्र परिवार असतील, तर त्याने सुद्धा त्याप्रमाणे विनयशीलतेने संपत्ती जमवली पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे। आणि त्याच्यानंतर तिसऱ्या गोष्ट काय सांगली भगवान बुद्धानं की आपलं जीवन जगत असताना
जास्तीत जास्त आपली आयु जी आहे म्हणजे आपले वय जे आहे हे जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त दिवस आपण जगायला पाहिजे, जास्तीत जास्त आपण निरोगी राहायला पाहिजे. आणि असं जर झालं तर ही माणसाच्या जीवनामधील सुखाची किंवा सुखाने राहण्यासाठी किंवा जीवनाचं कल्याण करणारी ही तिसरी गोष्ट आहे. या जगातील स्वागतार्ह, सुखकर आणि पथकर अशा 3 दुष्प्राप्त गोष्टी मिळवताना सद्गृहस्थाने 4 अटी पाळल्या पाहिजेत. आणि त्या 4 अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा यांच्या सौभागाने संपन्न होते. म्हणजे अशा प्रकारे जे काही आपलं जीवन कसं जगायचं याबद्दल भगवान बुद्धांनी सांगितलं उपासकाला किंवा गृहस्थाला. तर असे जीवन जगत असताना जे काही सुखकर आपलं जीवन सुखकर बनवण्यासाठी आणि पथकर बनवण्यासाठी भगवान बुद्धांनी काही अटी सांगितलेल्या आहेत. तर ते अटी म्हणजे आपलं जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धा बाळगली पाहिजे, सदाचार बाळगला पाहिजे, औदार्य बाळगलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे काही प्रज्ञा आहे ते प्रज्ञा स्वीकार करून आपलं जीवन जगलं पाहिजे. श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागता संबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे आणि या ज्ञानाने त्याला भगवान अरहंत आहे. आणि अशाप्रमाणे आपलं जीवन जगत असताना जर आपल्याला श्रद्धारूपी धनाने म्हणजे आर्थिक धन नाही आहे, जे काही आपण मिळवतो समजा काही धन संपत्ती असेल ते नाही आहे, तर जे काही श्रद्धा रूपानं जे काही धन असते श्रद्धा रूपाचं, तर हे धन मिळवण्यासाठी किंवा संपन्न होण्यासाठी भगवान बुद्धाने असं सांगितलेलं आहे की हे जे काही धन असते, जे श्रद्धारूपी जे धन असते हे आपल्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ असं ज्ञान झाले पाहिजे. असं जे काही धन असते धन संपवण्यासाठी म्हणजे कमवण्यासाठी आपल्याला हे ज्ञान झालं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. आणि नंतर हे जे काही ज्ञान आहे तर या ज्ञानामुळे आपल्याला अरहंत प्राप्त होईल आणि सम्यक संबुद्ध जे काही आहे किंवा जे काही विद्या आहे आणि त्याप्रमाणे जे काही सदाचार आहे अशा प्रकारचं आपलं जीवन निर्माण होईल. विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय आहेत आणि ते दुर्दमनीय मनुष्याला वळण लावणारे सारथी देव मनुष्याचे गुरु आहेत असे समजले पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही भगवान बुद्ध आहेत तर हे भगवान बुद्ध सर्व विश्वाला जाणणारे आहेत, अतुलनीय आहेत आणि दूरपर्यंतचा विचार करणारे आहेत. आणि जे काही माणसं असतील, जे काही गृहस्थ असतील तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना चांगलं वळण लावणारे आहेत. अशा प्रकारे जे काही हे देव मनुष्याचे गुरु आहेत भगवान बुद्ध, याला आपण मानलं पाहिजे किंवा ते आपले गुरु आहेत किंवा देव मनुष्याचे सांगतात आहेत हे आपण आपल्याला समजलं पाहिजे. सदाचाराने अथवा शील सौभागाने संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्याभिचार, असत्य भाषण, खुरापान यापासून परावृत्त होणे. म्हणजे जे काही सदाचार असेल तर सदाचार किंवा जे काही शील सौभाग्य आहे तर ह्याचं जे काही संपन्न किंवा आपल्या अंगी असणं किंवा त्याप्रमाणे जीवन जगणं म्हणजे काय, तर आपण आपल्या जीवनामध्ये जे काही हिंसा असेल, चोरी असेल किंवा व्याभिचार असेल किंवा जे काही असत्य भाषण असेल तर यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपण यापैकी कोणाचाही स्वीकार नाही केला पाहिजे आणि यांच्या जवळ आपण गेलो नाही पाहिजे. औदार्य रूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजूसपणापासून मुक्त करून औदार्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानावे शिकणे. लोकांनी त्यांच्या समोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता ज्याच्या अंगी आली पाहिजे. आणि अशा प्रकारे जे काही औदार्य आहे त्या औदार्याचे या ठिकाणी जे काही उदाहरण सांगितले आहे की आपल्या जीवनामध्ये औदार्य म्हणजे मोठेपणा किंवा आपलं जे काही मन मोकळा असायला पाहिजे, तर हे सौभाग्यानं संपन्न होते. आणि हे संपन्न होण्यासाठी आपण समजा आपल्या दारावर एखादा कोणीतरी दान मागायला आलेला असेल तर सरळ हाताने मोकळ्या मनाने आपण त्या व्यक्तीला दान करायला पाहिजे. तरच ही जी काही योग्यता असते ती योग्यता आपल्या अंगी येईल. त्याप्रमाणे प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय, त्यानंतर जे काही प्रज्ञा आहे तर ते प्रज्ञारूपी सौभाग्याने आपण संपन्न कसा होतो या बद्दल सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलं की गृहस्थाचे मन हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री,
अनावधान आणि धांदल याने ग्रस्त होते तो मनुष्य दुष्कृत्य करतो आणि जे कर्तव्य केले पाहिजे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांचा पारखा होतो। म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती जर असेल तर तो हावरा असेल, त्याला लोभ असेल किंवा इतराबद्दल जर त्याच्या मनामध्ये काही द्वेष असेल किंवा त्यांच्या मनामध्ये आळस असेल किंवा तंद्री असेल, म्हणजे एखादं काम असं एका म्हणजे पटपट करून बाजूला ते काम बाजूला करू की असं कधी कधी माणसं करतात समजा, आणि अशा गडबडीमध्ये काय होते माहिती आहे का, जे आपण कामं करतो ना ते कामं गलत ठरतात। म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही अनावधान आहे किंवा जे काही धांदल आहे तर याने जे ग्रस्त लोक आहेत किंवा अशा प्रकारचे जे काही काम करतात तर हे काम सर्व दुष्कृत्य परमाचं जे काही काम ठरतो आणि जे कर्तव्य केले पाहिजे त्याकडे माणसाचं दुर्लक्ष होतो आणि अशा रीतीने जे काही सुख असेल किंवा जे काही आपला सन्मान असेल यापासून तो पारखा होतो। म्हणजे तो सन्मान मिळायला पाहिजे त्याला ते मिळत नाही आणि आपल्या जीवनामध्ये जे सुख मिळायला पाहिजे ते सुख त्याला मिळत नाही। हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनावधान, धांदल आणि शंकेखोरपणा हे मनाचे कलंक आहे आणि जो गृहस्थ या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लागते। दोषरहित अशा प्रज्ञेने त्यांची दृष्टी स्वच्छ होते आणि तो पूर्ण ज्ञानी बनतो। म्हणजे अशा प्रकारे जे काही आपल्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती जर हावरेपणा आपल्या जीवनामध्ये बाळगत असेल, कोणत्याही प्रकारचा लोभ बाळगत असेल किंवा इतरांचा द्वेष करत असेल किंवा आपण आपल्या शरीराला आळशी बनवत असेल, आळशी होत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये आपण तंद्री बाळगत असेल, अनावधान बाळगत असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारची हुशारकी नको अशा प्रकारे बाळगला असेल किंवा कोणत्याही प्रकारची तो जीवनामध्ये धांदल करत असेल किंवा इतर कोणावरही शंका करत असेल आणि असा शंका करणारा माणूस हा कलंकित आहे किंवा ते मनाचे कलंक आहेत असे भगवान बुद्ध सांगतात। जो गृहस्थ या मानसिक कलंकापासून मुक्त व्हायचा आहे, सुद्धा ज्या ज्या व्यक्तीला अशा मानसिक जे काही कलंक आहे अशा कलंकापासून दूर व्हायचं आहे आणि दूर झाल्याच्या नंतर जे काही हे आता गोष्टी सांगल्या आहेत हे गोष्टी सोडल्याच्या नंतर तो माणूस भरपूर म्हणजे त्या माणसाला भरपूर प्रज्ञा लागते, तो प्रज्ञावंत होतो आणि त्यामुळं जे काही दोषरहित अशा प्रज्ञेने त्यांची दृष्टी स्वच्छ होते आणि तो पूर्ण ज्ञानी होतो। अशा रीतीने सन्मार्गाने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरावर, निर्धाराच्या घामावर संपत्ती कमावणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे। असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी, आनंदी करतो आणि सदैव सुख समाधानात भोगतो। त्याप्रमाणे आपले आई बाप, पत्नी, मुले बाळे, सेवक, कामकरी, मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंद करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो। आणि अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जो व्यक्ती सन्मार्गाने वागत असेल, न्यायाने वागत असेल, थोर परिश्रमाने वागत असेल आणि मनगटाच्या जोरावर जर वागत असेल तर तो आपल्या जीवनामध्ये जे काही न्यायाची संपत्ती आहे तर ते न्यायाची संपत्ती किंवा आपल्या घामाच्या जोरावर जे काही कमावतो तर तो आपण म्हणजे जे संपत्ती असेल ती संपत्ती बाळगतो आणि अशी संपत्ती बाळगल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये सर्व काही सुख असेल किंवा आनंद असेल किंवा जे काही सुख समाधान असेल हे त्याला लाभते आणि त्यामुळं त्याचे समजा त्याप्रमाणे जे काही आपल्या जीवनामध्ये जर आईबाप असतील, पत्नी असतील, मुळे बाळे असतील, सेवक असेल, कामकरी असेल किंवा जे काही मित्र असतील किंवा जे काही सहकारी असतील यांना सुद्धा सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो। याप्रमाणे जे काही गृहस्थ आहे तर या गृहस्थासाठी सुद्धा काही विनय भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत की या विषयावरील बुद्धाचे विचार सियाल वाद सूत्रात अंतर्भूत झालेले आहे। म्हणजे जे काही गृहस्थासाठी जे विनय भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत तर हे सांगितलेले विनय सियाल वाद अशा प्रकारचे जे काही सूत्र आहे त्या सूत्रामध्ये दिसून येते। एकदा भगवान बुद्ध राजगुरू येथील वेळुवनातील कलंद निवासात विहार करत होते। त्या समयी एका गृहस्थाच्या सियाल नावाचा तरुण पुत्र प्रातकाळी उठून राजगृहाबाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ऊर्ध्व, उदर या अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला। म्हणजे एक वेळेस काय झालं की जे काही भगवान बुद्ध आहेत ते भगवान बुद्ध राजगृहामध्ये जे काही वेळून होतं
तर त्या वेळू वनामध्ये मधले जे काही कलंद निवास होतं त्या ठिकाणी भगवान बुद्ध राहायला होते. आणि तिथे राहत असताना एक वेळेस काय झालं की एक त्या ठिकाणचा एक गृहस्थ होता सियाल नावाचा. तर त्या सियाल नावाच्या गृहस्थाचा एक म्हणजे मुलगा सकाळी लवकर उठला आणि सकाळी लवकर उठून तो बाहेर राजगृहाच्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्याच्या नंतर त्यानं ओले कपडे म्हणजे आंघोळ केलेला, ओल्या म्हणजे कपड्यावर आंघोळ केली, ओले कपडे असतील, ओले केस असतील आणि अशा ओल्या असलेल्या अवस्थेमध्ये त्याने एका जागी हात जोडून उभा टाकला आणि चारही दिशेला, साही दिशेला आणि वरी आणि खाली सुद्धा तो नमस्कार करू लागला. त्याच वेळी सकाळी भगवंतांनी चिवर परिधान करून चिवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस तो सियाल नावाचा जो काही माणूस होता त्याचा जे काही पुत्र हा ओले कपडे आणि तसंच चारही दिशेने फिरत फिरत समजा ते पूजा करू लागला आणि पूजा करते त्याच वेळेस भगवान बुद्ध आपलं चिवर आणि भिक्षादान जे काही आहे ते घेऊन त्या ठिकाणी त्या राजगृहाच्या बाहेर आले होते. अष्टदिशाची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, तू अष्टदिशाची पूजा का करत आहेस? आणि हा जो सियाल आहे हे 8 दिशाची पूर्ण पूजा करत होता. तर ते पूजा करताना भगवान बुद्धाने त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याच्या नंतर भगवान बुद्धाने त्या सियाला विचारलं की तू ही 8 दिशाची जी पूजा करतो आहेस तर ही पूजा तू का करतो आहेस? त्यावर सियालने उत्तर दिले, माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, मला तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा आणि वडील आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे. म्हणजे याचा वडील जेव्हा मेला होता, वारला होता, मृत्यू पावला होता, तर मृत्यू पावताना आखरीला त्याने आपल्या मुलाला सांगितलं की तू या 8 दिशाची पूजा केलीच पाहिजे रोज. आणि मग माझ्या वडिलांनी मला मरते समय मला सांगितलं म्हणून मी माझ्या वडिलाची आज्ञा पाळायची म्हणून मी ही पूजा रोज करतोय किंवा अशा 8 प्रकारच्या दिशेची मी पूजा करतोय असं तो सियाल म्हणतो. भगवंताने त्याला विचारले, व्यावहारिक माणसाचा हा धर्म कसा ठरतो? सियालने उत्तर दिले, याशिवाय व्यावहारिक माणसाचा कोणता धर्म असणार आणि जर असेल तर तो भगवंतानी मला सांगावा. आणि त्यानंतर जो काही त्या सियाला भगवंताने विचारलं होतं की असं फिरून तू पूजा का करतो आहेस, तर त्यावर त्या सियाला सांगितलं की जे काही व्यावहारिक म्हणजे भगवंताने त्याला विचारलं की जे काही व्यावहारिक प्रकारचा जो काही माणूस असेल तर या माणसाचा असा जे काही पूजा करण्याचा क्रम आहे तर हा धर्म कसा काय होऊ शकतो? आणि त्यावर सियालनं मग सांगितलं की मग या अशा व्यावहारिक माणसाची अशी जी पूजा करणं हा त्याचा व्यावहारिक जे काही धर्म असेल हा धर्म होऊ शकत नाही. तर मग तुमच्या मतानं कोणता धर्म असेल किंवा कसा धर्म असेल ते तुम्ही मला सांगावं. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, तरुण गृहस्था आहे, मी तुला व्यावहारिक माणसाचा धर्म सांगतो. तरुण सियाल म्हणाला, ठीक आहे मग सांगावे. म्हणजे त्यानंतर भगवान बुद्धांना म्हणलं की तू ऐक, मी तुला व्यावहारिक माणसाचा जे काही धर्म आहे ते धर्म तुला सांगतो. आणि त्यावर सियाल म्हणाला की ठीक आहे भगवान, तुम्ही मला तसा अर्थ सांगावा. माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून प्रवृत्त होण्यास शिकविले पाहिजे आणि जीवहत्या करणे, न दिलेले किंवा बलात्काराने घेणे, व्याभिचार करणे आणि असत्य बोलणे हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजे. म्हणजे त्या सियाला भगवान बुद्धानं काय सांगितलं की जे काही व्यावहारिक माणसाचं जे काही जीवन आहे किंवा जे काही धर्म आहे तर तो धर्म कसायला असायला पाहिजे की त्या माणसानं आपल्या जीवनामध्ये कोणाचीही हत्या नाही केली पाहिजे किंवा कोणाचंही दिल्याशिवाय कोणती गोष्ट घेतली नाही पाहिजे किंवा आपण व्याभिचार नाही केला पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये कधीही खोटं नाही बोललं पाहिजे. तर अशा प्रकारचे जे काही 4 दुर्गुण आहेत तर हे दुर्गुण माणसानं टाळले पाहिजे, हे पाळले पाहिजे समजायच्या प्रमाणे. सियाल हे लक्षात ठेव की पाप करणे हे पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. यापैकी कोणताही हेतू याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्यांच्या हातून पाप कर्म घडणार नाही. म्हणजे यानंतर भगवान बुद्धांना सांगितलं की आपल्या हातून पाप कर्म जे काही आहेत घडणारे तर त्यांचे उदाहरण या ठिकाणी सांगितले की जे काही पक्षपातीपणा असेल म्हणजे एकाला कमी समजणं, दुसऱ्याला जास्त समजणं, कमी जास्त समजणं किंवा कोणाची तुलना करणं, अशा प्रकारचा काही पक्षपाती असेल किंवा दुसऱ्याबद्दल शत्रुत्व निर्माण होणं आपल्यापाशी किंवा जे काही मूर्खपणा असेल आणि
जे काही आपल्यापाशी भय असेल, यामुळं अशा प्रकारचं जो काही पापकर्मे आहेत ते पापकर्मे वाढतात आणि यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याला मागे नसेल, म्हणजे अशा प्रकारचा कोणताही हेतू त्याच्या जर मागे नसेल किंवा त्यानं त्याचा त्याग केलेला असेल तर तेव्हा त्यांच्या हातून कोणतेही पाप कर्म घडणार नाहीत असं भगवान बुद्ध म्हणतात. माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकविले पाहिजे. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे, जत्रातून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्राची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून यामुळे संपत्तीची दुर्दान होते. त्यानंतर पुढचा नियम भगवान बुद्धांनी सांगितला की आपण आपल्या जीवनामध्ये जे काही संपत्ती कमावलेली आहे तर त्या संपत्तीची दुर्दान नाही करायला पाहिजे. आणि दुर्दान जर करायची नसेल त्यासाठी काय केलं पाहिजे की जे काही मद्यपान असेल, म्हणजे जे काही नशिले पदार्थ असतील तर यांचे सेवन नाही केले पाहिजे. जे काही अवेळ आहे त्या अवेळी रस्त्यावरून विनाकारण भटकलं नाही पाहिजे, फिरलं नाही पाहिजे. आणि जे काही जत्रा असतील तर त्या जत्रांतून सध्या कधी आपण फिरलं नाही पाहिजे. आणि जे काही जुगार असेल त्या जुगाराची कधी सवय आपल्याला लागू दिली नाही पाहिजे. आणि जे काही कुमित्र असतील म्हणजे वाईट प्रवृत्तीचे जे काही मित्र असतील अशा मित्राची संगत आपण धरली नाही पाहिजे. आणि अशामुळं जर आपण असं केलं तर मग जे काही चांगल्या सवयी आहेत ते चांगल्या सवयी आपल्याला लागून जातील. आणि यामुळं काय होईल की जे काही आपल्यापाशी संपत्ती असेल या संपत्तीची दुर्दान होणार नाही. मद्यपानाच्या सवयीने 6 प्रकारची संकटे उद्भवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगदीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक आणि बुद्धिनाश ही 6 संकटे आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपण मद्यपान करत असेल किंवा जे काही नशिले पदार्थ आहेत, नशिल्या पदार्थाचं जर आपण सेवन करत असेल तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय घडू शकते की जे काही आपली संपत्ती आहे या संपत्तीचा नाश होतो. त्यामुळं भांडणं सुद्धा वाढतात, म्हणजे पिलं की भांड राहत नाही त्याच्यामुळे भांडणं सुद्धा वाढतात. काय बोलायला ते कळत नाही आणि पिलेला असेल तर दुसरं बी काय बोलायला ते बी आपल्याला कळत नाही. आणि त्याचप्रमाणे रोगदीनता सुद्धा वाढते आपल्या शरीरावर आणि शीलभ्रष्टता होते. आणि जे काही अश्लील वर्तणूक आहे ते अश्लील वर्तणूक सुद्धा आपल्याकडून घडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आपली जी काही बुद्धी आहे ती बुद्धी नाश पावते. अशा प्रकारची 6 संकटे आपल्यावर येतात. अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस 6 प्रकारच्या संकटाला पडतो. ते म्हणजे तो स्वतः, त्यांची बायका, मुलं आणि त्यांची मालमत्ता ही आरक्षित राहतात आणि त्याप्रमाणे त्या गुन्ह्याचा तपास लागला नाही त्यासंबंधी त्याला संशय घेतला जातो आणि खोटे अफवा त्याला चिकटतात आणि त्याला तोंड देण्यास त्याला पुष्कळ त्रास सोसावा लागतो. म्हणजे अशा प्रकारे जर कोणी जे काही रस्त्यावर समजा अवेळी जर कोणी फिरत असेल तर त्यामुळे काय होते की जे काही कुठं समजा दुसरीकडे एखादा झगडा झालेला असेल आणि तिकडे झगडा झाला, त्याची एखादा समजा रिपोर्ट झाली, पोलीस केस झाली आणि तिच्यामध्ये हा रस्त्यावर फिरणारा एखादा माणूस दिसला तो लोक त्या पोलीस समजा शंकेच्या दबावाखाली त्या माणसाला सुद्धा पकडून घेऊन जातात, त्याची सुद्धा विचारपूस होते. त्याचप्रमाणे जे काही संशय वगैरे आहे असा संशय सुद्धा निर्माण होते किंवा अशा माणसाच्या काही खोटा जे काही अफवा आहेत तर हे अफवा सुद्धा पसरतात आणि त्यामुळे त्याला कुठे ना कुठेतरी तोंड द्यावं लागते, उत्तर द्यावं लागते आणि हा सगळा त्रास त्याला सहन करावा लागते. जत्रेत भटकल्याने तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो. म्हणजे याप्रमाणे आपण बघा आपल्या सरासरी लोकांना जत्रेमध्ये लय जायची सवय राहते. तर जत्रामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या मागे काय संकट येतात ते भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की तो म्हणजे सारखा विचार करीत राहतो की नाचणे, गाणे, बजावणे, काव्यगायन, झांझ्या, ढोलकी कुठे वाजत आहे. म्हणजे जो जत्रेत जाणारा जर माणूस असेल तर त्या जत्रेत जाणाऱ्या माणसाला ढोलकी कुठं वाजत आहे का किंवा कुठं बजावणे वाजत आहे का, कुठं गाणे ऐकू येतात का, कुठं काव्यगायन ऐकायला येते का, याच्याच मागे तो शोधामध्ये राहतो आणि आपलं जे काही मन असेल तो मन खराब करून घेतो. जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी 6 संकटे म्हणजे खेळात जिंकला तर त्यांचे सहकारी त्याचा द्वेष करतात, हरला तर द्रव्य नाशाबद्दल तो स्वतः शोक करत राहतो आणि त्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते. न्यायालयासमोर त्याच्या शब्दात किंमत उरत नाही आणि त्यांचे मित्र आणि सहकारी यांचा तिरस्कार करतात. लग्नासाठी त्याला कोणी मागणी घालत नाही कारण लोक म्हणतात जुगाराला बायकोचे पालन पोषण करता येणार नाही.
म्हणजे जर समजा कुणाला जुगाराची समजा जर सवय लागलेली असेल तर त्यामुळं काय होईल, जुगार तो खेळतो, खेळल्याच्या नंतर एक तर तो हरल आणि हरल्याच्या नंतर काय होईल की जे काही आपली संपत्ती दूर जाईल, त्याच्यानंतर मित्र कोणी जवळ येणार नाहीत आणि समजा आपण जिंकलो तर तेच मित्र आपला तिरस्कार करत राहते, तू एकटा म्हणजे जिंकला आणि पैसे घेऊन सगळा घराकडे चालला, कसा काय घेऊन, मग खर्च कर, हे कर ते कर, मग त्याला काही अर्थ आहे का? म्हणजे अशा प्रमाणात जर जुगार खेळत असेल तर अशा प्रकारचे काही संकट आहे त्याच्या समोर निर्माण होतात. त्याप्रमाणे जे काही कुसंगतीने 6 प्रकारची संकटे ओढवतात आणि ती म्हणजे त्याला कोणाही जुगारी, व्याभिचारी, दारूबाज, लबाड, पैसे खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते. म्हणजे अशा प्रकारे जे काही कुसंगती म्हणजे ज्याचं मित्र समजा हे वाईट व्यसनाधीन असतील, वाईट प्रवृत्तीचे असतील, वाईट कर्म करणारे असतील, अशी जर मैत्री आपल्याला लाभली तर त्याच्यामुळं त्याच्यासारखीच आपल्याला सवय लागू शकते. त्याच्यामध्ये आपल्याला जुगाराची सवय लागू शकते, व्याभिचाराची सवय लागू शकते, दारू पिण्याची सवय लागू शकते, लबाड बोलण्याची सवय लागू शकते किंवा फुकट पैसे खाण्याची सवय लागू शकते किंवा काही हिंस जे काही कृती असेल तर ते कृती करण्याची सवय आपल्याला लागू शकते. त्याचप्रमाणे आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी 6 संकटे म्हणजे तो म्हणतो फार थंडी आहे म्हणून मी काम करत नाही, फार गरमी आहे म्हणून मी काम करत नाही आणि अद्याप अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला म्हणून मी काम करत नाही, आणि तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून काम करत नाही, आणि तो म्हणतो हातात फारच काम आहे म्हणून काम करत नाही, आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्यांच्या हातून घडत नाही आणि त्यांच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होते. म्हणजे आळशीपणा आपल्या अंगामध्ये असल्यानंतर काय होते, आपण हे बघा सगळं प्रत्येक जण समजा त्या आळसपणा आपल्या अंगी असला म्हणजे आपण काही ना काहीतरी कारण शोधत राहतो. जसं यामध्ये सांगितलेलं आहे की समजा जर आपल्याला बुद्धविहारात जायचं असेल तर आता 8:30 वाजले नाही, खूप टाइम आहे, हे पहिलं आपल्या हातून म्हणजे मनामधून निघणारं वाक्य आहे, हे आळशीपणाचं लक्षण आहे. त्यानंतर कोणीच येत नाही मग मी काय जायला पाहिजे, हे आळशीपणाचं लक्षण आहे. त्यानंतर जे काही दुसरे गेले का, माझ्या समोरचे जाणारे दुसरे गेले का, मग त्याने गेले असेल की मग मी घराकडून निघतो, हे बी आळशीपणाचं लक्षण आहे. आणि अशा प्रकारे एखादं कोणी खूप टाइम आहे म्हणून निघत नाही, कोणी म्हणते आता टाइम होऊन गेला जाऊ दे, आता 25ला झाली असेल मग आता काय जावं म्हणून आळसपणा करते. तर काही लोक मला भूकच लागलेली आहे म्हणून आळसपणा करतात, तर कोणी तहान लागली म्हणून आळसपणा करतात. तर अशा प्रकारचे आळस करण्यामध्ये अलग कारण लोक शोधून काढतात आणि असा आळस ज्याच्या अंगी आहे त्याच्या जीवनामध्ये पूर्ण आळस असल्या कारणाने तो कोणता माणूस काम करत नाही, आणि काम करत असल्यानंतर काय होणार आहे, पुढची जी काही इन्कम आहे ती इन्कम सोर्स राहणार नाही, आणि अगोदरची जी काही आपण कमाई केलेली असेल, जे काही प्रॉपर्टी असेल आपल्याकडे, जे काही पैसा असेल तर तो पैसा हळूहळू कधी खर्च होईल, कधी संपेल हे आपल्याला समजणार सुद्धा नाही. आणि आपण जरी श्रीमंत असोल तरी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये गरीब व्हायला वेळ लागणार नाही. व्यावहारिक माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकविले पाहिजे. म्हणजे अशा प्रमाणे जे काही व्यवहार करणारा जो काही माणूस आहे तर त्या व्यक्तीने जे काही खरा धर्म आहे, जे आतापर्यंत सांगितलेलं आपल्याला म्हणजे धर्म कसा असायला पाहिजे व्यावहारिक माणसाचा, तर या धर्माप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये वागलं पाहिजे. मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे 4 प्रकारचे लोक आहेत. लोभी पुरुष, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, आणि खुशामता पुरुष, आणि आंधळ्या वृत्तीचा पुरुष. म्हणजे आपल्याला वाटते कधी कधी समजा की एखादा व्यक्ती आपला मित्र आहे परंतु तो कळत न कळत आपला मित्र नसतो, तर तो आपला शत्रू असतो. मग या अशा शत्रूमुळे काय घडते की आपल्या जीवनामध्ये म्हणजे हा जो शत्रू कसा असतो तर तो एकदम लोभी असतो. तो आपल्याला मित्र म्हणतो, पण मित्र कवा, तू खर्च करायला का, मग मी तुझ्या सोबत येतो, मी तुझा मित्र आहे, किंवा मला काहीतरी 100-200 रुपये उसने दे, मग मी तुझा मित्रच आहे, मी तुझ्या सोबत राहतो, असा प्रकारचा विचार करतो. किंवा एखादा माणूस हा बोलघेवडा असतो, बोलवचन काय म्हणतात बोलवचन देणारा असतो, आणि बोलवचन देऊन फक्त कामापुरतो तो बोलवचन देतो आणि काम काढून घेतो. आणि अशा प्रमाणे एखादा जे काही कृतीने शून्य असलेला माणूस असतो, किंवा एकूण एकाच्या खुशामता करणारा माणूस असतो, किंवा आंधळ्या प्रवृत्तीचा, म्हणजे या व्यक्तीचं हे माणूस कसा घाम गळायला, कसा पैसा कमवायला,
कसा दिवसा म्हणजे पाण्यामध्ये पावसामध्ये किंवा उन्हामध्ये कसा जाऊन ते कष्ट करतोय पैसा कमवते हे त्या माणसाला दिसत नाही. त्याला काय दिसते? फक्त पैसा दिसते. बाबा तुझ्या खिशामध्ये हात ना 500 रुपये, चल मग जाऊ आपण कुठेतरी बसू, याच्या पलीकडे त्याला काहीच दिसत नाही. तर अशा प्रकारची जे काही माणसं आहेत या माणसाला आपण ओळखलं पाहिजे आणि या माणसाची संगती आपण कधीच धरली नाही पाहिजे. यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवतो परंतु आतून तो शत्रू सारखाच वागतो. कारण तो थोडे देतो व मागतो अधिक आणि केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो. म्हणून त्यांचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा आहे. म्हणजे यामध्ये जे काही मित्र म्हणवणारे जे काही संगती आपल्याला सांगलेले आहेत ते संगती कसे असतात की त्यांचा हेतू असा असते की आपण एक दिवस याला खर्च करायचा आणि मग 2-4 दिवस त्याला खर्च करायला लावायचा आणि आपण फक्त शांतसुख करायचा. म्हणजे थोडं द्यायचं आणि जास्त आपण घेण्याचा जे काही लोभ आहे तो लोभ ठेवायचा. तर अशा प्रकारचे जे काही मित्र असतात अशा मित्रापासून आपण दूर राहिलं पाहिजे. जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवत असला तरी तो शत्रूच मागे म्हणावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असताना तरी त्यांची हेतू पोकळ शब्दाने तुमची कृपा संपादन करायची हा असतो आणि प्रसंग पडतात मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून देतो. म्हणजे एखादा माणूस असा असेल की फक्त तो बोलबच्चन देतो आणि बोलबच्चन मुळे आपल्याला काय वाटते की नाही नाही ते खूप माझा मित्र चांगला आहे, हे आहे ते आहे. परंतु गोष्ट काय आहे, जेव्हा आपल्याला ते मागत असते तेव्हा तो आपल्या मागे फिरतो आणि जेव्हा एखाद्या वेळेस आपल्यावर वेळ पडली आणि आपण जर त्याला म्हणलो जरी आपले पैसे दिलेले असतील ना, आपले त्याला पैसे दिलेले असतील की 5 दिवसांनी परत देतो म्हणून त्या हिशोबावर त्याला दिलेले असतील आणि जेव्हा त्याला पैसे मागायला जा त्याने एक तर मागच्या दारातून कुठेतरी पळून जाईल, नाही तर मग सांगाल आम्ही घरामध्ये फोनवर फोन केला तुम्ही घरामध्ये नाही म्हणून सांगाल, घरात राहता पण घरात नाही म्हणून सांगाल. एखाद्यावर आषाढी भेट झाली तरी आज नाही उद्या देतो म्हणाल, पैसे खिशात राहतात पैसे खिशात पैसे नाही म्हणून म्हणतो. तर अशा प्रकारचे जे काही मित्र अशा असतात अशा मित्रापासून माणसानं दूर राहिलं पाहिजे. त्यानंतर खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रू समजावा. तो दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सत्कृत्य त्याला असंमत मानते आणि तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. म्हणजे अशा प्रमाणे जे काही खुशामत करणारा हा मित्र असते ना तर ते मित्र काय करतो की एखाद्या माणसाला म्हणते तू जाय त्याच्यासोबत झगडा कर, त्याला तुला शिवी दिली, त्याला मार, हे कर ते कर आणि आपण फक्त मागून बघतो की त्याची भांडण कशी चालली आणि वेळ पडली की मागच्या मागत निघून जातो आणि त्याला एकट्याला संकटामध्ये ठेवतो. तर अशा प्रकारचा जर काही माणूस असेल हा फक्त तोंडावर स्तुती करतो पण वेळ पडल्याच्या नंतर आपल्याला सोडून जाणार आहे अशा प्रकारचा सुद्धा शत्रू आपण ओळखायला पाहिजे. त्याप्रमाणे उजव्या भोवती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रुत्व मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यात भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो, नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो आणि तुम्ही धूर्तक्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो. म्हणजे अशा प्रकारचा जे काही एखादा उधळ्या माणूस आहे हा उधळ्या माणूस सुद्धा आपल्याला कसा ओळखायचा की तो माणूस तुमची कधीही सोबत करतो. तर जे काही एखादा नाच तमाशा बघायचा असेल, जत्रेत जायचा असेल, पिक्चर बघायला जायचा असेल तर तेव्हा तो तुमच्यासोबत मैत्री करतो. परंतु जर एखाद्यावर चांगली गोष्ट जर करायची असेल ना तर त्यावेळेस तुमच्यासोबत ते मित्र म्हणून राहणार नाही. तर या माणसापासून सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे. मन प्रवृत्त मैत्री करणारे 4 मित्र असतात. सहाय्यक, सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा आणि सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखवणारा. म्हणजे जर खरा मित्र जर आपल्याला बघायचा असेल तर खरा मित्र कसा ओळखायचा तर आपल्या जीवनामध्ये जे काही 4 प्रकारचे मित्र असतात तर ते मित्र आपण पाहिले पाहिजे. तर त्या मित्र म्हणजे कोणते की एक आपल्याला बारहमी सहाय्यक ठरणारे मित्र असतात. दुसरं जे काही आपल्याला सुख असेल आणि कधी दुःख सुद्धा आपल्यासोबत घडलं तर त्याच्यासोबत आपण सोबत राहणारा आणि त्याच्यासोबत मैत्री ठेवणारा आणि जे काही सद्वर्तन आहे तर त्या सद्वर्तनाचा सल्ला आपल्याला देणारा जे काही मित्र असेल तर तो मित्र चांगला आहे असा आपण समजावा. सहाय्यक हा खरा मित्र समजा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो, तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो आणि तुम्ही भयग्रस्त झाले असता तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करायचे असले की तुम्हाला त्यांची गरज असेल तर तुम्हाला दुपटीने पुरवितो. म्हणजे एखादा सहाय्यक म्हणजे मदत करणारा मित्र हा कसा असतो तर तो मित्र एखाद्या वेळेस जर आपल्याला काही कोणती गोष्ट सुचली नाही किंवा बेसावधपणा आपल्याकडून घडत असला तर तेव्हा तो मित्र आपल्याला सावध करतो.
त्याप्रमाणे एखाद्या वेळेस जर आपण आपल्या धनसंपत्तीपासून कुठेतरी बाजूला गेलो, म्हणजे जसं का समजा घर आहो, तर घर जेव्हा असतात ना, दोन घर आजूबाजूला असतात, तर दोन घर बाजूला आजूबाजूला असायचे, त्यातला खरा मित्र असा समजायचा की एखाद्या वेळेस आपण जर ते घर सोडून समजा गावाला गेलो असेल, कुठंतरी गेलो असेल, तर बाजूच्या घरवाल्याने चांगलं लक्ष किंवा त्याचं घर पूर्णपैकी सांभाळलं पाहिजे. तर अशा प्रकारचा मित्र असावा. आणि त्याच प्रकारे जे काही एखादा माणूस भयग्रस्त झाला असेल तर त्या भीतीतून बाहेर काढणारा मित्र असावा आणि त्याला आश्रय देणारा मित्र असावा. अशा प्रकारचे मित्र हे चांगले समजावे. सुख दुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा, कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो, तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो आणि आपल्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही आणि प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार आहे. म्हणजे अशा प्रकारे जे काही सुख दुःखामध्ये काही समान मैत्री ठेवणारा जो काही मित्र आहे, तर तो मित्र कसा ठेवायचा की जे काही आपलं गुपित असेल तर ते गुपित आपल्या मित्राला सांगतोय, परंतु त्याचे गुपित काही असतील तर ते मात्र लपून ठेवतो. म्हणजे त्याची गुपित आपल्याला समजले म्हणजे आपण तिसऱ्यापर्यंत फैलावत नाही, दुसऱ्याला सांगत बसत नाही. आणि त्याचप्रमाणे एखाद्या वेळेस समजा तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये असाल आणि त्यावेळेस तुम्हाला तो मदत करतो. त्यानंतर तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून प्रवृत्त करतो आणि सत्कृत्याला प्रवृत्त करतो आणि जो पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो. म्हणजे याप्रमाणे आणखी आपण मित्र कसा हे केला पाहिजे की जो मित्र चांगला सल्ला देणारा आपल्याला असला पाहिजे. आणि यामुळं जर आपल्या हातून एखादं बार न कळत जर दुष्कृत्य घडत असेल तर त्या दुष्कृत्यापासून प्रवृत्त करणारा मित्र असावा किंवा एखादा सत्कृत्य म्हणजे चांगलं कृत्य आपल्या घडून आणणारा असावा. आणि अशा प्रकारे जर मित्र असतील तर हे मित्र आपल्या जीवनामध्ये कल्याण करणारे आहेत किंवा आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहेत. असे मित्र बाळगल्याच्या नंतर तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो, सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांनाही तो प्रशंसा करतो, असे भगवंत म्हणाले. म्हणजे याच्यानंतर जे काही एखादा सहानुभूती करणारा जो काही तुमचा मित्र असेल तर तो मित्र तुम्हाला जर एखाद्या वेळेस दुःख झालं तर त्या दुःखात तो सुद्धा सहभागी होतो, दुःखी होतो. तुम्हाला आनंद झाला असेल तर त्या आनंदामध्ये सुद्धा तो सहभागी होतो. आणि एखाद्या वेळेस तो जर कोणाची प्रशंसा करत असेल तर आपणही त्यांची प्रशंसा करते. आणि अशा प्रमाणे एकूण एकाची स्तुती करतात, एकूण एका सोबत राहतात, चांगलं राहतात. तर अशा प्रकारचा सुद्धा मित्र जे काही आहे तर हा मित्र जवळ धरावा असे भगवान बुद्ध सांगतात. जो धर्म मानव धर्म आहे आणि जो मानवाला षडदिशाची पूजा करण्याऐवजी आपले आई बाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकर चाकर आणि धर्मगुरु यांचा मान राखायला शिकवतात. आणि अशा प्रमाणे जे काही धर्म आहे किंवा जे काही मानव धर्म आहे तर हो हा मानव धर्म माणसाला जे काही आपले आप्तेष्ट असतील, जे काही परिवार असेल, जे काही मित्र परिवार असेल तर या सर्वांचा मान राखण्यासाठी ठेवतो, म्हणजे मान राखण्यासाठी सांगतो. त्यानंतर जे काही पुत्र असेल त्या पुत्रासाठी सुद्धा भगवान बुद्धाने काही विनय सांगितलेला आहे. मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की माझ्या वडिलांनी माझे पालन पोषण केले आणि मी त्यांना पोषले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजे. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. आणि वडील मुलावर प्रेम करीत असतात, दुर्गुणापासून त्याला प्रवृत्त करतात, सद्गुणाचा त्याला उपदेश करतात आणि आपल्या व्यवसायाने त्याला शिक्षण देतात, त्याला साजेल असे त्यांचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली स्वारी मालमत्ता त्यांच्यावर सोपवतात. म्हणजे यानंतर या ठिकाणी जे काही आई वडिलाविषयी किंवा वडिलाविषयी जे काही पुत्राचा विनय सांगितलेला आहे, जे काही पुत्राचं शील सांगितलेलं आहे किंवा जे काही पुत्राचं वागणं सांगलेलं आहे तर ते कसं वागायला पाहिजे की जे काही आपले वडील असतील त्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असते तर उतरत्या वयामध्ये आपण सुद्धा त्यांना त्याप्रमाणे मदत केली पाहिजे, त्यांना पोचलं पाहिजे, त्यांचं सुख दुःख बघलं पाहिजे. किंवा जे काही वडील असतील हे जे काही आपल्या कुळातलं असेल कुळाविषयी माहिती देतात, जे काही व्यावहारिक ज्ञान असेल ते व्यावहारिक ज्ञान आपल्या मुलाला शिकवतात, लहानाचं मोठं करतात आणि आपल्या मुलावर प्रेम करतात. अशाच प्रकारे शेवटी आपल्या मुलानं सुद्धा आपल्या आईवडिलावर प्रेम केलं पाहिजे आणि आईवडिलाला पोचलं पाहिजे. त्यानंतर जे काही शिष्य आहेत
तर या शिष्यासाठी सुद्धा काही विनय भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत की शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आसनावर उठून त्यांचा मान द्यावा, त्यांना अभिवादन करावे, त्यांची सेवा करावी, ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे, त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असताना काय एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्यांचे ज्ञान गुरु अध्यापकाने दूर करतात. हे सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्यांचे मित्र आणि सोबते अशी त्यांच्या संबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व तऱ्हेने त्यांच्या रक्षणाची काळजी करतात. म्हणजे याच्यानंतर जे काही गुरु शिष्य यामधला शिष्याने आपल्या गुरुसोबत सुद्धा कसं वागायचं या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धांनी विनय या ठिकाणी सांगितलेला आहे. तर जे काही गुरु आहे हे गुरु पूर्ण व्यावहारिक असेल किंवा जे काही ज्ञानाची जे काही शिकवण असेल ही पूर्ण शिकवण आपल्या शिष्याला देतात. त्याचबरोबर समाजामध्ये कसं राहायचं, मित्रासोबत कसं राहायचं, प्रत्येकासोबत कसं राहायचं या संदर्भात सुद्धा ते गुरु आपल्या शिष्यांना शिकवतात. त्यामुळं शिष्याला सुद्धा अशा गुरुला त्यांना मान दिला पाहिजे. एखाद्यावर आपण बसलेले असताना समजा एखादा आपला गुरु येत असतील तर तेव्हा आपण उठून उभं राहिलं पाहिजे, त्याला नमस्कार केलं पाहिजे, त्याला आसनावर बसायला सांगितलं पाहिजे आणि जे काही त्यांना आपली काही प्रेम दया असेल तर ते दयाभाव दाखवला पाहिजे आणि अशा प्रमाणे जे काही आदरभाव असेल ते आदरभाव आपण आपल्या गुरुला दिला पाहिजे. त्यानंतर जे काही पती पत्नीसाठी सुद्धा विनय भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत की पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून तिच्याशी एकनिष्ठतेने वागून तिला सत्ता देऊन तिला लागणारे दागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्यांच्यावर प्रेम करते, ती सासर माहेरच्या नातलगाचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य ते बजावते, ती परिवर्तनाने ती व्यापते, आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्य पाळते. म्हणजे या ठिकाणी जे काही पतीचे कर्तव्य आहे तर ते प्रत्येक पतीचे कर्तव्य सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत, जे प्रत्येक लग्नामध्ये सुद्धा असे कर्तव्य म्हणून घेतात. आणि जे काही असे कर्तव्य आहे की आपल्या पत्नीचा काही सन्मान राखला पाहिजे, आदरभाव ठेवला पाहिजे किंवा एकनिष्ठतेने वागलं पाहिजे, सत्ता दिली पाहिजे किंवा जे काही लागणारे दागदागिने आहेत ते दागदागिने दिले पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रेम केले पाहिजे. अशा प्रमाणे या ठिकाणी भगवान बुद्धानं जे काही विनय आहेत तर ते विनय या ठिकाणी सांगितलेच आहे. त्याप्रमाणे कुलपुत्राने औदार्याने दाक्षिण्याने दानधर्माने आपल्या मित्राची आणि सहकार्याची सेवा करावी, आपल्यासारखे त्यांना वागावे आणि आपण स्वतः त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित यांच्यावर प्रेम करतात, तो गैरसावध असताना व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करतात, संकटात त्याला आधार देतात, त्यांच्या अवस्थेत त्याचा त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात. म्हणजे याप्रमाणे जे काही मित्र आहेत या मित्राबद्दल सुद्धा इथं सांगितलेलं आहे की असे मित्र आपण आपल्या याच्यामध्ये बाळगायला पाहिजे किंवा तयार करायला पाहिजे, जे आपल्याला संकट समयी कामी आले पाहिजे, सुखदुःखामध्ये सामील होणारे पाहिजे आणि प्रत्येक वेळेला जर एखाद्या संकटामध्ये आपण सापडलो किंवा एखाद्या गैरसावधानतेमध्ये आपण सापडलो तर आपल्याला सावधान करणारे मित्र पाहिजे. यानंतर जे काही धनी असेल म्हणजे मालक असेल किंवा सेवक असेल यांच्या संबंधात सुद्धा काही विनय भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत. धन्याने नोकर चाकरांना पुढील प्रमाणे वागावे, त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे, अन्न व मजुरी द्यावी, ते आजारी पडले असता त्यांची शुश्रूषा करावी, असाधारण स्वादिष्ट पक्वाने त्यांनी वाटून खावी, वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकर चाकर हे धन्यावर प्रेम करतात, ते त्यांच्यापूर्वी उठतात आणि त्यांच्या नंतर झोपतात. त्यांना जे द्यावे लागते त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात आणि ते आपले काम चोख बजावतात आणि त्यांची कीर्ती सर्वत्र वाढवितात. म्हणजे अशा प्रमाणे काही नोकर चाकर असतील तर त्या धन्यानं आपल्या नोकरासोबत सुद्धा कसं वागायला पाहिजे या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धांनी या ठिकाणी विनय सांगितलेला आहे की जे काही नोकर आहे हा नोकर त्यांच्या सर्व घरचं काम करतो, त्याच्या अगोदर कामाला लागतो, त्याच्यानंतर जाऊन झोपतो किंवा विश्राम करतो आणि सर्व काही धन्याचं पूर्ण सांगितलेलं काम तो करतो. त्यामुळं त्या मालकानं आपल्या नोकराला कोणते म्हणजे जे काही मान मर्यादा असते त्याप्रमाणे मान मर्यादेने वागवलं पाहिजे, जे पाहिजे तशी पगार दिली पाहिजे, खाय पिया दिलं पाहिजे. अशा प्रकारे सुद्धा भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा मनशा त्याचवर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या आई गरजा भागवून करावी. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून परामुख करतात आणि त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायाने त्यांच्यासोबत विचार करतात आणि जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वीचे कानी पडले असते ते चूक असेल तर त्यांची सुधारणा करतात. म्हणजे अशाप्रमाणे जे काही कुलपुत्र असतील किंवा जे काही धर्मपुत्र म्हणतात, धर्मगुरू म्हणतात, तर अशा प्रकारचे जे काही नाते असतील तर अशा नाते संबंधासाठी भगवान बुद्धाने सुद्धा विनय सांगितलेला आहे की त्याने सुद्धा एक दुसऱ्यासोबत कसं वागायला पाहिजे. जरी धर्मगुरू असेल किंवा जरी समजा ते कुलपुत्र असेल तरी पण तो आपल्या पुत्राप्रमाणे त्याच्यावर प्रेम करतो, त्याला चांगला सन्मार्गाचा मार्ग जगण्यासाठी सांगतो, जे काही सुखदुःख असेल त्यांच्या संदर्भात त्याला ओळख करून देतो. तर अशा प्रकारे आपल्या जे काही शिष्य असेल त्या शिष्याला तो पूर्ण समजून सांगतो, त्याच्यामुळे त्याच्या जीवनाचं कल्याण होऊ शकते. त्यामुळं शिष्याला सुद्धा आपल्या गुरुला मान द्यायचा अशा प्रकारचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. भगवंताने सियासाला वरील प्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर, फार सुंदर. म्हणजे की आतापर्यंत जे काही सियास हा व्यक्ती किंवा जे काही एक गृहस्थी होता, हा गृहस्थी भगवान बुद्धापाशी येऊन भगवान बुद्धाला विचारलं होतं की व्यावहारिक माणसाला कसं जगायला पाहिजे किंवा कोणता धर्म आत्मसात करायला पाहिजे, कोणता धर्म पाळायला पाहिजे. आणि यावर एवढं सारं प्रवचन जे काही धम्म प्रवचन आहे ते भगवान बुद्धाने सांगितलं होतं. मग इथपर्यंत जे भगवान बुद्धाने जे काही धम्म प्रवचन दिलं तर हे धम्म प्रवचन दिल्याच्या नंतर त्या याला सियासला सर्व काही समजलं. जो सियास काय करत होता की सकाळी उठून आंघोळ करायचा आणि त्याच कपड्यावर इकडे तिकडे 8ही दिशानं 4ही दिशानं फक्त तो नमस्कार करत किंवा पूजा करत थांबत होता. तर तो या व्यक्तीला हे काही सर्व भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे ते समजलं आणि समजून त्याचे जे काही डोळे उघडायचे ते डोळे उघडले. आणि त्यामुळं तो सियास म्हणाला की तुम्ही जे मला समजून सांगलेलं आहे फार उत्तम आहे, खूप चांगला आहे. एकदा स्नान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुपित होते ते उघड करावे किंवा पदभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा आणि काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्याला सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंताने मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितलेले आहे. आणि हा सियास नंतर काय म्हणतो की ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती आंधळा असेल त्या आंधळ्याला म्हणजे काही मार्ग दाखवावा, अंधार असेल त्या अंधारामध्ये पंथी लावून उजेड तयार करावा किंवा एखादा जे काही पदभ्रष्ट असेल म्हणजे एखादा जे काही रस्ता चुकलेला माणूस असेल त्या चुकलेल्या माणसाला रस्ता दाखवावा किंवा जे काही कोणाचे एखादं गुपित असेल जे कोणालाही सत्याचा मार्ग माहित नाही तर ते गुपित उघड करून तुम्ही मला दाखवलेलं आहे. सर्वच काही मला तुम्ही समजून सांगितलेलं आहे आणि हे मला सर्व समजले आहे. त्यामुळं जे काही सर्व समजून सांगलं त्याबद्दल मी म्हणजे आपलं आभार मानतो असे त्या ठिकाणी सियास म्हणतो. आणि मी भगवंतांना त्याने सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपकासाला स्वीकार करावा. त्यानंतर तो सियास भगवान बुद्धापुढे काय म्हणतोय की मी आजपासून जे काही आपण आपल्या म्हणजे भगवंतांना आणि जे काही भगवंताचा जो काही धम्म आहे त्या धम्माला आणि जे काही भगवंताचा संघ आहे तर या संघाला मी शरण जातोय. आणि त्यामुळं आजपासून मरेपर्यंत मी आपला उपासक आहे आणि माझा उपासक म्हणून आपण तुम्ही स्वीकार करावा असं भगवान बुद्धाला तो सियास विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी जे काही कन्या असेल त्याच्यासाठी सुद्धा काही विनय सांगितलेला आहे की एकदा भगवान भद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते. तेथे मेंढकाचा नातू उग्गह त्याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला आणि भगवंताला म्हणाला. म्हणजे एक वेळेस जेव्हा भगवान बुद्ध हे भद्दीयच्या जवळ असलेलं एक जेतवन होतं त्या जेतवनामध्ये राहायला होते. तेथे एक जे काही मेंढक नावाचा माणूस होता तर त्या मेंढकाचा नातू उग्गह याने त्यांना भेट दिली. भगवंताला म्हणजे भेटण्यासाठी आला आणि भेटण्याला आल्याच्या नंतर भगवंताला अभिवादन केलं आणि अभिवादन केल्याच्या नंतर बाजूला असलेल्या एका आसनावर बसला आणि आसनावर बसून काय म्हणतो की भगवान उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे. म्हणजे भगवान बुद्धाला भोजनास येण्यासाठी विनंती हा निग्रह करू लागला. भगवंताने त्याला मुख संमती दिली आणि भगवंताने आपले आमंत्रण स्वीकारले. हे पाहिल्यावर उग्गह आपल्या स्थानावरून उठला आणि भगवंताला अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला.
मग या निगाने आपलं उगाने जे भगवान बुद्धाला विनंती केली की आपण उद्या भोजनाशी यावे, यावर भगवान बुद्धाने काय केलं की मूक संमती दिली. म्हणजे मान हलवून आपण संमती देतो त्याप्रमाणे संमती दिली. आणि संमती दिल्याच्या नंतर हा उग त्या ठिकाणी उठला, भगवंताला वंदन केले आणि भगवंत आपल्या इथं भोजनासाठी येणार आहेत म्हणून तो खुश झाला. आणि त्यानंतर भगवान बुद्धाच्या उजव्या साईडने तो आपल्या घराकडे निघून गेला. रात्र संपल्यावर भगवंतांनी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन तो उगाच्या घरी आले आणि तेथे त्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले. उगाने स्वहस्ताने भगवंताचे समाधान होईपर्यंत अन्न वाढले. त्यानंतर उद्या सकाळी जेव्हा दिवस निघल्याच्या नंतर भगवान बुद्ध तयार झाले आणि आपले एक चिवर आणि एक भिक्षापात्र जे होतं ते हातामध्ये घेतलं आणि ते येऊन उगाच्या घरी जाण्यास निघाले. त्याने मुगाच्या घरी गेल्याच्या नंतर जे भगवान बुद्धासाठी जे काही आसन तयार करून ठेवलं होतं त्या आसनावर भगवान बुद्ध बसले. आणि भगवान बुद्ध बसल्याच्या नंतर या उगाहाने भगवंताला खूप सारं म्हणजे भगवान बुद्धाचं पोट भरेपर्यंत भगवान बुद्धाला जेवण वाढलं. भगवंताने भिक्षापत्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उगाह त्यांच्या बाजूला बसला आणि तो म्हणाला, म्हणजे भगवान बुद्धाचं जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर हा उग भगवंताच्या बाजूला बसला आणि भगवंताला काय म्हणतोय की भगवान माझ्या मुली त्या आता पतिगृही जाणार आहे. भगवंताने त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल, त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा. म्हणजे उग काय म्हणतो की माझ्या मुली आता लग्नाला आलेल्या आहेत, त्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि आता काही दिवसामध्ये त्यांचं लग्न होणार आहे आणि तो आपल्या सासर घरी जायला राहणार आहे. तर सासर घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल, त्यासाठी आपण काहीतरी धम्म आमच्या मुलीला सांगावा असा भगवान बुद्धाला त्या उगाने हे केला, समजा प्रश्न केला. आणि यावर भगवंत त्या मुलीला उद्देशून म्हणाले, मुलींनो तुम्ही अशाप्रमाणे वर्तन ठेवावे की आमचे आईबाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयीच्या प्रेम बुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू, मनपूर्वक काम करू, कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडी गुलाबीने करायला लावू, नेहमी गोड आवाजात बोलू, असे वागायला शिका. म्हणजे भगवंतांनी त्या मुलीला आपला धम्म सांगितला की आपल्या जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या पतीच्या घरी गेल्याच्या नंतर, सासर घरी गेल्याच्या नंतर तुम्ही कसं वागायला पाहिजे. तर भगवान बुद्ध म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला हित साधायचं असेल तर तुम्ही तुमचे जे आई वडील आहेत तर या आई वडिलांना तुमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि त्यामुळं तुमचं चांगलं जे कशामध्ये आहे तर हेच हित त्या आई वडिलांना बघितलेलं आहे. आणि म्हणूनच आई बाप ज्या ठिकाणी म्हणतील त्या ठिकाणी तुम्ही नांदायला गेले पाहिजे. आणि त्याचं नांदायला गेल्याच्या नंतर त्या घरासोबत आपण आपुलकीनं वागलं पाहिजे, आदर भावानं वागलं पाहिजे आणि त्या ठिकाणी पूर्ण काम आटपून त्या सर्व लोकांच्या अगोदर आपण उठलं पाहिजे आणि सर्व लोक झोपल्याच्या नंतर आपण झोपलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी सर्व लोकांचा आपण मान मर्तबा ठेवला पाहिजे आणि गोडी गुलाबीनं वागायला शिकलं पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी आपण हळू आवाजामध्ये आणि नरम आवाजामध्ये बोललं पाहिजे आणि अशाप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वागायला शिका. त्याप्रमाणे आमच्या पतीचे आप्तेष्ट, आई बाप, संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ, त्यांचा आदर करू, ते आमच्या पतीच्या घरी येतात त्यांचा आसन आणि पान देऊन त्याचा सत्कार करू, असे वागायला शिका. म्हणजे त्यानंतर भगवान बुद्धाने असं सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुम्ही सासर घरी नांदायला गेलेले असाल तर त्यानंतर कदाचित तुमच्या पतीचे कोणी आप्तेष्ट म्हणजे कोणी नातलग असतील, कोणी आई वडील असतील, हे जर आपल्या घरी आले तर त्यांचा मान करायला शिका. त्यांना आल्याच्या नंतर त्याला पाणी द्यायला शिका, त्यांना जेवण द्यायला शिका आणि त्यांना आसन द्यायला शिका. आणि अशाप्रमाणे प्रत्येक येणाऱ्या माणसाचा मान सन्मान करायला शिका. अशाप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वागायला शिका. त्याचप्रमाणे पतिगृहीची सर्व कृत्ये, मग ती लोकर विणण्याची असोत की कापूस विणण्याची असोत, मोठ्या कौशल्याने व चपळाने करू, कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजून घेऊ, म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करून घेता येईल असे वागायला शिका. म्हणजे यानंतर जर तुमचा पती एखादं कोणतं काम करत असेल, मग एखादं काम घरच्या घरचं जर असेल तर घरच्या घरचं तुमचा पती काम करत असेल तर त्या कामामध्ये आपल्या पतीला मदत करायला शिका आणि तुमच्या पतीला तुम्ही हातभार लावायला शिका किंवा
म्हणजे करून घेण्याची जी काही तुमच्या पतीची तुमच्याकडून करून घ्यायची जी काही समजा शिकवणूक असेल तर हे शिकवणूक किंवा जे शिक्षण आहे तर हे तुम्ही आत्मसात केलं पाहिजे, असं तुम्ही वागायला शिका. त्याप्रमाणे दूध कामगार ही आपली कामे कशी बजावतात, प्रत्येक जण काय करतो काय करत नाही या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू. कोण किती अशक्त आहे दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि त्याला जसे लागते तसे अन्न देऊ, असं वागायला शिका. म्हणजे जर आपलं घर मोठं आहे आणि आपल्या घरामध्ये काही नोकर चाकर असतील, काही दूत असतील, काही कामगार असतील, तर अशा सर्व कामगारांना नोकर चाकरांना चांगलं म्हणजे प्रेमानं त्याच्यासोबत प्रेमानं वागलं पाहिजे. त्यांना काही कमी पडते का जास्त पडते का याचं आपण ओळखलं पाहिजे. कधी काही जरा जेवायला दिलं पाहिजे. एखादा दुबळा असेल, कोणी एखादा समजा अशक्त असेल तर त्यांना आपण मदत केली पाहिजे. असं सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये वागायला शिका. त्याप्रमाणे आपले पती जे धान्य रुपये सोने कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू, त्याच्यावर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणेकरून चोर दरोडेखोर लुंगे लफंगे यांच्या नजरेपासून तू सुरक्षित राहील, असे सर्व काही करू असे वागायला शिका. यानंतर भगवान बुद्धानं काय सांगितलं की तुमच्या घरी तुमच्या पतीनं जे काही द्रव्य कमावलेलं असेल, जे काही धनधान्य कमावलं असेल, जे काही पैसा अडका कमवलेला असेल तर त्या सर्वांचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे आणि सर्व काही सांभाळून ठेवलं पाहिजे की जेणेकरून जे काही धन दौलत आहे त्या धन दौलतीचे कोणी चोरी करणार नाही, एखादा दरोडेखोर त्याला घेऊन जाणार नाही, एखादा लुच्या लफंगा काही आहे तर तो लुबाडणार नाही. तर या अशा सर्व लोकांपासून किंवा सगळ्याच्या नजरेपासून आपलं जे काही पतीचं धनधान्य आहे किंवा जे काही पैसा आकडा आहे तर हे आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. आणि हा उपदेश ऐकता उगाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंताला धन्यवाद म्हणले. आणि मुलीनं सासर घरी गेल्याच्या नंतर आपल्या सासर घरी कसं वागलं पाहिजे, त्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होईल. तर हे जेव्हा भगवान बुद्धाने त्या मुलीला सांगितलं तर मुलीला सांगल्याच्या नंतर ते भगवान बुद्धाचं धम्म ऐकून त्या मुली खूप प्रसन्न झाल्या, आनंदी झाल्या आणि आनंदी झाल्यामुळं त्यांनी भगवंताला धन्यवाद मानले की आम्ही आमच्या जीवनामध्ये असंच करू आणि जे बी काही आमचं जीवन आहे ते जीवन कल्याणकारक करू. अशा प्रकारे जे काही भगवान बुद्धानं आपल्या मुलीसाठी असेल किंवा उपासकासाठी असतील म्हणजे प्रत्येकासाठी जे काही विनय असतील तर ते विनय सांगितलेलं आहे. आणि त्या विनयप्रमाणे जर प्रत्येकानं वागलं तर कोणाच्या जीवनामध्ये दुःखी येणार नाही आणि सर्वांचं जीवन कल्याणमय होईल. असे भगवान बुद्धाचा हा धर्म आज या ठिकाणी आपण संपवणार आहोत.